आमची जान आहे, याच्यासाठी आम्ही केव्हाही येऊ शकतो. नव्हतं पहिले, आम्ही छोटी छोटी होती, बारदानं टाकून आम्ही जागा अडवायचो. हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशीमध्ये मी स्नेहा तुमचं मनापासून स्वागत करते. तर सध्याच्या कोकण सिरीजमध्ये आमच्या गावचा सप्ताह चालू आहे, त्याचाच मी भाग दाखवते. आणि आज सप्ताहाचा तिसरा दिवस आहे. तर तिसऱ्या दिवशी सप्ताहाची समाप्ती होते म्हणजे नेमकं काय होतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत. इकडच्या लोकांच्या श्रद्धा, त्यांच्या भावना आणि काय काय आहे. नवस केले जातात असं मी ऐकलं आहे, किंवा नवस फेडले जातात असं मी ऐकलं आहे. काय नेमकं असतं हेच आपण आज जाणून घेणार आहोत, त्यामुळे सोबत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आम्ही पोचलेलो आहोत मंदिरामध्ये आणि आज सप्ताहाचा खरा शेवटचा दिवस. 3 दिवस कंटिन्युअस मंदिरात आमचं येणं जाणं आहे आणि प्रत्येक दिवस मी इथे आल्यानंतर एन्जॉय करते आणि खूप भक्तिमय असं वातावरण आहे. तर आजही आम्हाला जेवण आहे इथे आणि आज समाप्ती आहे. आणि आज खास करून ज्या ज्या माहेरवाशिणी आहेत, ज्यांचं राहिलं आहे खरं येणं इकडे, तर त्या आज कोणत्याही परिस्थितीत यायचा प्रयत्न करतात. तर याआधी मी सप्ताहाचा पहिला आणि दुसरा दिवस या दोन्ही दिवसाचे व्हिडिओ अपलोड केले होते आणि त्याला जे प्रेम आपण दिलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. तर ते पाहिलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की इथे कंटिन्युअस अखंड हरिनाम चालू असतो. आणि आज खरं या सप्ताहाचा शेवटचा दिवस, त्यामुळे आज जे इथे वातावरण असतं हे अतिशय जल्लोषपूर्ण असतं. तर इथे लहान असू दे, मोठा असू दे, कोणीही व्यक्ती असू दे, जेव्हा हा ढोल वाजतो ना, तेव्हा अक्षरशः या कोणत्याही व्यक्तीच्या अगदी अंगात येतं की नाही, मला जोशपूर्ण इथे नृत्य करायचं आहे. आणि केवळ नृत्य म्हणून नाही, तर या देवाला मनापासून केलेली ही आराधना आहे. हे नृत्य म्हणजे त्या देवासाठी केलेलं हे सर्व काही आहे. आमचा हा ब्राह्मणदेव हे खरंच एक जागृत देवस्थान आहे. इथे असं मानलं जातं की इथे केलेला नवस हा पूर्ण होतोच. आणि म्हणून बरेच जणं इथे नवस म्हणण्यासाठी येतात, बरेच जणं नवस फेडण्यासाठी येतात. आणि मनोभावे इकडे असलेल्या सर्वच लोकांची इथे श्रद्धा आहे. तर म्हणूनच काही सासूरवाशिणी आणि काही माहेरवाशिणींना मी विचारलं की त्यांना इथे येऊन कसं वाटतं आणि काय त्या फील करत आहेत. श्वेता धर्मेंद्र वराडकर, लालबागवरून, चिंचपोकळी. हो, दरवर्षी येते. खूप छान वाटते एकदम. इथे प्रसन्न होतं मन अगदी. मंदिरावर गाव आहे ना शेवटी. मुंबई किती असते पण गावी यावंच वाटतं प्रत्येक वेळेला. ओढ आहे गावाची. हो हो हो, गणपतीला आम्ही आवर्जून येतो. 7 दिवस गणपती असतो आमचा, गौर गणपती. हो, तसं सप्त्याला येतो दरवर्षी. आणि पावणादेवीचा पण उत्सव असल्यावर पावणादेवीला पण येतो आम्ही मे महिन्यामध्ये. तर हा सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे, म्हणून आज प्रत्येकजण आपापल्या परीने या रिंगणामध्ये उतरलेलं आहे. जसं वारीमध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही, त्याप्रमाणे इथे सुद्धा देवळामध्ये स्त्री पुरुष एकत्र येऊन इथे आपली आराधना करत असतात, नृत्य करत असतात. त्याप्रमाणे आज मी सुद्धा इथे सहभाग घेतला आणि ब्राह्मणदेवाच्या या मंदिरामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन हरिनामाचा गजर करत या रिंगणामध्ये उतरलो. आता इथे आरतीची सुरुवात झालेली आहे. सप्ताहाचा हा शेवटचा भाग आहे आणि अशा वेळी मी बघितलं आहे आणि हा अनुभवलेला आहे की इथे एक वेगळाच जल्लोष असतो. आरतीसुद्धा मनापासून इथे केली जाते आणि पूर्ण
या मंदिरामध्ये ढोलचा हरिनामाचा एवढा गजर असतो की हे वातावरण फार जोशपूर्ण असतं. म्हणजे असा कोणताही व्यक्ती नसेल की जो तिथे बसून राहिला आणि तो या रिंगणात आला नाही. तर एक वेगळाच असा आनंद आहे जो तुम्हीसुद्धा अनुभवाल, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
आता या सप्ताहाची सांगता झाली आहे आणि आता पुढचा कार्यक्रम असा असतो की ज्यांना ज्यांना नवस बोलायचे असतात ते पुढे येतात आणि ज्यांना नवस फेडायचे आहेत ते पुढे येतात. पण इथे पहिला मान माहेरवाशिणींचा असतो, पाहुणे मंडळींचा असतो. आज जे जेवण आहे त्याच्यामध्ये सुद्धा लांब लांबवरून जे आलेले पाहुणे आहेत त्यांना जेवायचा पहिला मान असतो. आता इथे गारणं घातलं जातं आहे अगदी प्रत्येक देवाला, ब्राह्मण देवाला, पाहुणाईला, इकडच्या प्रत्येक देवाला. आणि त्यानंतर ज्यांनी गारणं घालायची ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकडून गारणं घातलं जातं, देणगी स्वीकारली जातात आणि आशीर्वादसुद्धा दिले जातात. तर इथे आलेल्या माहेरवाशिणींना मी विचारलं की त्यांना इथे यावंसं का वाटतं. माझं नाव संध्या महाडेश्वर, माझा गाव अरकुळ रासमत. हो, तोंडोली गावच्या. नाही, आम्ही बऱ्याच वर्षांनी, आज 30 वर्षानंतर मी इकडे माहेरी आली आहे. बालपणीच्या आठवणी, आम्ही सर्व एकत्र यायच्या लहानपणी, त्या आज किती वर्षांनी एकत्र आलो आहेत. त्या निमित्ताने, सप्ताह निमित्ताने सर्व मैत्रिणी भेटल्या. आज योगायोगच म्हणावा की मला इकडे यायला भेटलं. एवढे वर्ष यायला भेटत नव्हतं. खूप मजा आली. 2 दिवसात असं वाटलं की मी माहेरी आले, पण खूप बालपण आठवलं. मी स्नेहल सुनील मोदी, नांदगाव माझं गाव, पण इकडे माहेरी आली आहे, तोंडवली बोबाटेवाडी. सप्त्याच्या निमित्ताने 5-6 वर्षांनी मी आली आहे. मला खूप बरं वाटलं. सगळी लोक भेटली, जुनी वगैरे, म्हातारी वगैरे त्या निमित्ताने. आणि सगळ्या बहिणी वगैरे पण भेटल्या, मैत्रिणी भेटल्या. असं खूप मजा आली. हो, सगळं खूप छान केलं. पहिलं असं नव्हतं, पण आता खूप छान सगळं अरेंजमेंट्स खूप चांगली आहे. ते पण बघून खूप चांगलं वाटलं. असं वाटतं की दरवर्षी यावं. खूपच छान, म्हणजे असं वाटलं. पहिलं असं नव्हतं. पहिले आम्ही छोटी होती, बारदानं टाकून आम्ही जागा अडवायचो. जागा लवकर येऊन आम्ही जागा अडवायचो. असं खूप छान वाटलं. आता असं खूप छान अरेंजमेंट तर खूपच छान आहे. हो, सगळ्या भावांनी आमच्या खूप छान केलं आहे. म्हणजे 5-6 वर्षांनी मी आता हे अनुभवते आहे असं. आणि हां, दिंडी वगैरे खूप छान. सगळ्या बहिणी भेटल्या, लग्न झालेल्या खूप वर्षांनी भेटल्यात असं. दिंडीमध्ये किती वर्षांनी आम्ही दिंडीमध्ये नाचलो. हो, खूप छान. आम्ही कधीच यायचो नाही. हां, लहान असताना एवढं काही समजायचं नाही. लग्न झाल्यावर नवीन, त्यामुळे दरवर्षी येऊ शकत नव्हतो. पण आता असं वाटतं की दरवर्षी यावं. मी सुनीता संजय हुले, हरकुळ खुर्द आणि बोबाटेवाडची मी मुलगी आहे. मला ह्या ब्राह्मण देवाचा आणि ह्याचा खूप अभिमान आहे, कारण ह्याच्या खूप आठवणी आहेत. हे म्हणजे आमचं ब्राह्मण देव हे आमचा प्राण आहे आणि सप्ताह आमची जान आहे. ह्याच्यासाठी आम्ही केव्हाही येऊ शकतो, पण काही कारणासाठी मी आज 2 वर्षांनी आलेली आहे. मला खूप आनंद आहे आणि खूप मजा वाटते. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना खूप धन्यवाद की त्याने खूप चांगलं केलं आहे. ह्याच्यापूर्वी आम्ही सारवण करून सगळं करायचो, पण त्यावेळी एक होतं की स्वतः नाग इथे असायचा. आम्ही म्हणजे अंधश्रद्धा पसरवायचं नाही आहे, पण स्वतः हे ब्राह्मण देव म्हणून आम्ही एक नागदेवतेची पूजा करतो ना, तो स्वतः इथे असायचा. किती वेळा तर आम्ही त्याला प्रदक्षिणा घातलेली आहेत. ते मला खूप अभिमान. आणि खूप मी जरी कुठूनही असं मला भीती वाटली तरी माझा ब्राह्मण देव म्हटलं की मला सगळं माझं काम ओके होतं. म्हणजे माझ्यावर सगळं जागृत देवस्थान आहेच, अंधश्रद्धा नाही याच्यामध्ये, पण आमचा श्रद्धा आहे. आमची श्रद्धेने जिथे असंच नाही, जिथे आम्हाला नाग दिसला आणि तिथे आम्ही ब्राह्मण देव म्हणून नमस्कार केला तर आम्हाला रस्ता मिळतो. असं एक जागा किती म्हणजे अशा किती वेळा प्रकार घडलेले आहेत. त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे माझ्या या वाडीचा, ह्या देवाचा आणि या सगळ्या गावाचा पण. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी धनश्री मोरिये, याच गावची माहेरवशीण पण आहे आणि याच गावामध्ये माझं घर पण आहे. 20 वर्ष झाली मी ह्या गावामध्ये सप्त्यासाठी येत आहे. बालपणापासून आम्ही इथे येतो. सप्त्याच्या अगोदर आम्ही खूप मस्त काय काम असेल ते एकजुटीने करतो, सर्व बायका मिळून. देवाचं जे काय असेल ते सर्व काम करतो. नंतर ते 3 दिवस पुढे जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमातही आम्ही सहभागी असतो. आम्ही छोट्या छोट्या मैत्रिणी होतो, त्यावेळी आम्ही सर्व मैत्रिणी जमा होऊन रात्रीची शेकोटी तयार करायची. पतेरेचा झाडाचा पडलेला जो पतेरा असतो तो गोळा करून त्याची शेकोटी करायची आणि त्या शेकोटीला बसायचो आम्ही. तिथे आम्ही दुकानातून चुरमुरे वगैरे घेऊन यायचो आणि ते भेल वगैरे करून आम्ही मैत्रिणी ते एक मजा घ्यायचो त्या शेकोटीची. भेल वगैरे विकत घेऊन भेल खायची, तिथे खायचो. हां, अनुभवलेला आहे.
खूप वर्षाने ते बालपण ते बालपण आजही त्या मैत्रिणी लग्न झालेले आहेत, परंतु येतात त्याही आल्यानंतर ती आठवण येते एक आम्हाला. आणि आम्ही आता ते शेकोटी नाही करत, पण इथलं चहा वगैरे घेऊन एकत्र बसून त्याची मजा घेतो. बऱ्याच वर्षांनी सर्वजण एकत्र आलो आहे आणि आमच्या देवाबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. खरं 30 वर्षांनी इथे आले. खूप आम्हाला अभिमान आहे आमच्या देवाबद्दल आणि ते खूप त्याचं सात्विकता पाळलं जातं. खरोखर ते ब्राह्मण देवाचं हे स्थान खूप पवित्र आहे आणि ते त्याचं पाळलं जातं. मात्र सर्व लोक ते काटकसरीने पाळतातच. आणि आम्ही माहेर असून दर टायमाला येतो आम्ही कधी आलो तरी इथे येतोच. थँक्यू सो मच. सगळ्या ताईंनी मला खूप छान छान प्रतिक्रिया दिल्या आणि मला वाटतं तुमच्या डोळ्यातलं पाणी ना खूप काही सांगून गेलं. मला वाटतं पुढच्या पिढीला हे आपोआपच सगळं मिळतंय आणि तुमचे सुद्धा तुमचे ब्लेसिंग्स इथे असू दे. थँक्यू. तर या गावामध्ये चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला असे आमचे अध्यक्ष, तर त्यांना विचारलं मी की त्यांची काय अपेक्षा आहे पुढच्या पिढीकडे. चांगलं काम जे होईल ना त्याला कोणी विरोध करायला नाही पाहिजे. जे आता काम चांगलं चालू झालं आहे, व्यवस्थित करतायत सगळं, असं पुढे चालू राहायला पाहिजे. अजून ते जे आता जसं चाललं आहे ना तसं अजून काय बदल हे करायचं, वाढ करायचं, एकोप्याने करावं अशी माझी इच्छा. तर सगळ्यांनी एकमताने करायला पाहिजे. असं नाही की आता कोणी काम केलं त्याला दुसऱ्याने विरोध नाही करायला पाहिजे, एकत्रितपणे करायला पाहिजे. तर चांगलं होईल. चांगलं झालंय, चांगलं होईल. आणि जे काय आहे ते त्यांच्याकडे अर्पण केलं. मिस्टरांनी जे काही सुरू केलं, खरं तर त्यावेळेला आमच्याकडे काही पैसाही नव्हता, पण मी स्वतः हिमतीने पैसा वेगवेगळ्या ह्याच्यात अडकवून जमा करून मी त्यांना केलं. नाही तर एवढी त्यावेळेला त्या काळात एवढी 8 लाख रुपयाची इमारत उभी करणं खूप कठीण होतं. पण मी तेवढंच माझंही मोलाचं सहकार्य आहे त्यांना. आता यापुढे वाडीतील सगळ्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं त्याच्यासाठी त्यांची एक अपेक्षा आहे की लायब्ररी सुरू करायची, ज्याच्यातून मुलांना ज्ञान मिळेल. सगळेच काही आईच्या पोटात शब्द आपल्याला शिकता येत नाही, वाचनाने वाचतो. म्हणजे भाषेच्यासाठी जेव्हा माणूस वाचतो काही, तेव्हा ते पुढचं आपलं ज्ञान तो ग्रहण करतो किंवा दुसरीकडे जेव्हा व्यक्त करायचं असेल तर ते शब्द त्याला व्यक्त करायला, पण ते शब्द व्यक्त करण्यासाठी त्याला वाचनाची खूप गरज आहे. वेगवेगळ्या स्पर्धा किंवा आणि आमची जी शाळा आहे इथे बोबाटेवाडी तरुण विकास मंडळाची जी शाळा, माझ्या मिस्टरांनी जमीन विकत घेऊन स्वतः शाळा बांधली. तिथे कोणाचंही सहकार्य घेतलेलं नाही. त्या शाळेमध्ये जो काय उत्पन्न होईल, आता सध्या भाड्याने ते आमच्या मुलांच्याच विकासासाठी, शैक्षणिक विकासासाठी वापर करावा अशी माझी इच्छा आहे. तर या 3 दिवसामध्ये जो सप्ताह आहे तो नारळ ठेवायची ते पद्धत आहे. तर हे सर्व नारळ आता इथे फोडले जातात. शिवाय जे कोण गोड घेऊन येतं, पेढे घेऊन येतात, त्याचा प्रसाद म्हणून ते सगळ्यांना दिला जातो. तर आज जेवणासाठी पहिला मान हा पाहुणे मंडळींचा असतो. जे लांब लांबवरून पाहुणे येतात त्यांना पहिल्यांदा जेवणाचा मान असतो आणि मग जे गावातले असतात ते नंतर जेवतात. तर अशी खूप छान अरेंजमेंट केलेली होती. आणि आजचं जेवण होतं डाळ, भात, भाजी, जिलेबी आणि सोलकडीसुद्धा होती, ज्याला नित्या ज्यूस म्हणते पिंक कलरचा. मला वाटतं 2 वर्षापूर्वी मी आली होते आणि तेव्हापासून ओढ वाटली मला की इथे यायलाच पाहिजे. आणि म्हणूनच हा 3 दिवसाचा सोहळा हा शूट करू शकली. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभाग दिला. मी खरं इकडची सून आहे, पण तरीसुद्धा मला खूप छान रिस्पॉन्स इकडे दिला आणि असं दडपण नाही वाटलं. खरं खूप मजा आली हे सगळं शूट करताना. एक प्रतिक्रिया माझ्या घरातल्यांची सुद्धा आहे. इथे बसलेले माझे सगळे माझे घरातले मोठे दीर माझे, अदू, आई. तुम्हाला काय सांगायचं? मी या तोंडवली गावाचा ग्रामस्थ आहे. तोंडवली गाव हे कणकवली तालुक्यातील एक सुंदर गाव आहे आणि या गावात आमचा दरवर्षीप्रमाणे एक वार्षिक सप्ताह होतो, हरिनाम सप्ताह. हा 14 प्रहरांचा सप्ताह असतो आणि मी हा दरवर्षी अटेंड करण्याचा प्रयत्न करतो, कारण मला खूप याच्यातून एन्जॉयमेंट मिळते. म्हणजे मी खूप इथे येऊन मजा करतो, खूप बरं वाटतं आणि मनाला खूप शांती मिळते. त्यामुळे मी हा दरवेळेला
अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं ना तर हा सप्ताह, हा सोहळा म्हणजे मनापासून असलेली श्रद्धा, एकता आणि सगळ्यांनी मिळून केलेला सहभाग, हा विश्वास एकमेकांवर असलेला, सो या 3 दिवसाच्या सप्ताहात मला जाणवला. असंच सुख या सप्त्याचं, या सोहळ्याचं सुख प्रत्येकाला मिळू दे हीच या ब्राह्मण देवाचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ही मनापासूनची इच्छा आहे. व्हिडिओ पुढं पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.